राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर येथील जिल्हा कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थि कलशाचं आज सकाळी ठीक 9 वाजता आगमन झालं। यावेळी पक्षाच्या वतीनं विधिवत पूजा करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, मानसिंगराव गायकवाड, राहुल पी. पाटील, नाविद मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फराज यांच्यासह खासदार मुन्ना महाडिक, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक तसेच अनेक मान्यवर नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना आमदार हसन मुश्रीफ काय म्हणाले पाहूयात। अस्थि दर्शनासाठी अस्थि ठेवलेले आहे, त्याबद्दल काय भावना आहेत आपल्या? 4 दिवसापूर्वी आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि फार मोठं दुःखाचा डोंगर आम्हा सर्वांच्यावर कोसळलेला आहे। राष्ट्रवादी कार्यकर्ते सर्व पोरके झालेलो आहोत आणि एक अतिशय सच्चा कार्यकर्ता, महाराष्ट्र राज्याला विकासासाठी पुढे नेणारा, शब्दाचा पक्का, जे बोलतील तेच करतील असे एक व्यक्तिमत्व आज आपल्यातून नीतीने हिरावून घेतलेलं आहे। आणि म्हणून त्यांचं जे काम आहे ते काम इतकं मोठं होतं, त्यांच्या आठवणी इतक्या मोठ्या आहेत की खरोखर गेले 4 दिवस संपूर्ण राज्य हे शून्य झालेलं आहे। परमेश्वरानं त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी एवढी प्रार्थना मी करतो। तालुकाध्यक्ष, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी, सहकारी साखर कारखाने, केडीसीसी बँक, बाजार समित्या, शेतकरी संघटना, गोकुळ दूध संघाचे संचालक आणि पदाधिकारी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी अस्थि कलशाचं दर्शन घेतलं। वातावरण शोकमय झालं होतं। सायंकाळी 5 वाजता देवेज्ञ बोर्डिंग येथे सर्वपक्षीय शोकसभा संपन्न झाली। त्यानंतर प्रयाग चिखली येथील संगम घाटावर अस्थि विसर्जन करण्यात आलं।